आपण करणार आहोत लक्ष्मी रोडवरून आणि तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी, तिथल्या वेगवेगळ्या वस्तू आणि त्यांची प्राइस ही आपल्याला समजणार आहे। कळत नव्हतं की हा ड्रेस मला चांगला दिसतोय। पॅटर्न हा थोडासा वेस्टर्न असल्यामुळे त्याच्यावरती मॅच होतील असे। हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। आणि सकाळची सुरुवात झालेली आहे, पण मागच्या वेळी आम्ही जेव्हा शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेलो तेव्हा माझी पर्स जी आहे ती मॉलमध्ये विसरली आणि खूप अंधार पडला होता, त्यामुळे आम्ही शॉपिंग करणं टाळलं। पण आज आम्ही दुसऱ्याच दिवशी त्याच्या शॉपिंग करण्यासाठी माझ्या फ्रेंडला घेऊन मी निघाली आहे पुण्याला। तर ही जी शॉपिंग आहे ती स्पेशली आपण करणार आहोत लक्ष्मी रोडवरून आणि तिथल्या वेगवेगळ्या गोष्टी, तिथल्या वेगवेगळ्या वस्तू आणि त्यांची प्राइस ही आपल्याला समजणार आहे। दोन स्वारगे पैसेच नाही घेतले, माझे पैसे नाही घेणार, पैसे नाही घेतले आपले आणि तिकीट पण दिलं। वा वा वा, आज आपली खरंच दिवाळी आहे। पैसे नाही घेतले आणि तिकीट पण दिलं। 3800 का? बरं, डिस्काउंट देऊन काही डिस्काउंट देऊनच का? ठीक आहे नाही घेणार। 3800। आता ती चंद्रकोरची जी साडी आहे ना ती आता ट्रेंडिंगला आहे, म्हणजे बायकांच्या अंगावरती आता दिवाळीत तीच साडी दिसणार आहे। तर त्याच्यामुळं म्हटलं की त्याच्यावरती थोडा वर्कचा ब्लाऊज भेटतो ना, आरी वर्क केलेला ब्लाऊज पीस असतो तो भेटतो। त्याच्यामुळं म्हटलं की तो ब्लाऊज पीस सकट कितीला पडते साडी, तर त्यांनी सांगितले मला 3800। हा रेट आहे सासवडमधला। आता आपण पुण्यात जाऊन बघूयात की सिटीमध्ये कितीला ती साडी भेटते आपल्याला, म्हणजे आपल्याला अंदाज येईल। ठीक आहे। ओ माय गॉड, काय ग, मी बिचारी बिना चष्म्याची, बिना गॉगलची तशीच। मला आत्ताच प्रश्न पडलेला, मी स्कार्फ पण नाही आणला, मी गॉगल पण नाही आणला, मी तशीच आली आहे। मी कुठं जाताना माझा गॉगल असतो प्रोफेशनल। मैत्रीण कोण केली आता? दुसरी आलूच झाली मग ती पूजा माझ्यावरची नुसती का पूजा, दुसरी आलूच झाली फॅशन मध्ये। म्हणलं कोणतं म्हाताऱ्यासारखं करायचं। चांगलं आहे ना, उलट छान वाटतं थोडं ॲडव्हान्स राहिलं होतं। जाऊन आपण आपल्या ह्याच्यात असते ती सारखं टेन्शनच घेत बसतंय की सध्या नवऱ्याचं। अगं म्हणलं तेल लावीत गेला चुप हो जा, सातवीं फेल। आपल्या दुनियेत तेच म्हणते, फक्त कुणाचं टेन्शन नाही घ्यायचं ना, मुलाचं कोणाचंच नाही, आपल्या दुनियेत जगायचं। मुलं त्यांचे मोठे झाले की त्याच्या पग फुटले की ते त्यांच्या ह्याच्यात तालत। आता आमच्या मुले पुरं तालत त्यांच्यात ताल, आपले विचार करत नाहीत की आपण कशाला फुलाचं करायचं। नवरा एके तऱ्याचे, पोरं एके तऱ्याचे। बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता। सो गाईज, आम्ही पोहोचलो लक्ष्मी रोडला आणि तिथे चालू झालं माझं एक नाटक, कारण की मला खूप भूक लागली होती आणि मला असं वाटलं की काहीतरी नाश्ता वगैरे करावा, कारण मी सकाळी खाऊन आले होते, पण तरी पण मला थोडीशी भूक लागल्यासारखी झाली। गाईज, मी तिथे गेल्यावरती ओढणीवाले ड्रेस बघत होते, पण तिथे मला एकसुद्धा ड्रेस पसंत पडत नव्हता आणि नंतर ना फायनली मला एक ड्रेस जो आहे तो आवडला। पण गाईज, साधे साधे जे ड्रेसेस होते ते प्राईसच्या अकॉर्डिंग जास्तच होते आणि त्याची प्राइस थोडीशी मला जास्त वाटत होती, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज होते आणि मला पसंतसुद्धा काही पडत नव्हतं तिथे। तेव्हा फायनली मला हा ड्रेस आवडला आणि मी तो घेतला। दे रे अजून एक प्लेट पटकन। तुमची ते मीडियमच बनवायची। सो आता मॅडमनी पण पाणीपुरी सुरुवात केली आहे खायला। खा आणि सांग मला। छान आहे का? छान आहे बरं का। तिला जबरदस्तीने खायला लावलं, एक खात नव्हती पाणीपुरी, पोट बिघडेल म्हणून। लिंबू पाणी पिणार आहोत त्यांच्याकडून।
आता तुम्हाला फीडबॅक देणार आहे आम्ही. सो गाईज आम्ही एका शॉपमध्ये जाऊन हा ड्रेस जो आहे तो वेअर केला मी आणि मला हे कळत नव्हतं की हा ड्रेस मला चांगला दिसतोय की नाही दिसतोय. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झाले होते. हा एक होता आणि ह्याच्यामध्ये थोडासा लॉंगमध्ये. सो गाईज तिथे मी तो ड्रेस नाही घेतला आणि आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो आणि अशी सुंदर अशी मला साडी एक आवडली तिथे आणि ती मी वेअर केली आणि ती मी घेतली सुद्धा. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या एका शॉपमध्ये. तिथे मी पिंक कलरचा हा चुडीदार होता, सिम्पल असा डेली वेअरला किंवा बाहेर जाताना असं घालण्यासाठी मी तो घेतला आणि मला आवडला. वाव, असं पण इकडे लुक इट दिस, लुक दिस, लुक दिस. लुक दे. थोड़ा हटके झटके, लटके झटके. याच्यामध्ये दाखवा ना अशा कलर मध्ये. इकडे बघ. नाही, तो पिंक कलर आहे. इधर देख, इधर देख. हे बघ, मला हाच चांगला वाटतो. तोच छान आहे ना. आणि हा जर टाकला कोणता कलर आहे त्याच्यामध्ये? राणी कलर आहे, डार्क पिंक. हा रेड म्हणजे हा टॅमॅटो रेड आणि हा चेरी रेड. ते चेरी रेड छान आहे. थँक्यू. चेरी रेड. मला आहे ना असं वाटतं दोन्ही ड्रेप करून पाहाव्या मग डिसाईड करावं. पण मला ही आवडली. हे बघ, भारी. आता ही छान वाटतीये. ही छान वाटतीये, तो प्रॉब्लेम. मला तीच स्ट्रॉबेरी, मला हीच लय आवडली ती आता स्ट्रॉबेरीची. कलर बिलर बघ की. ही मला ड्रेप करून दाखवा ना प्लीज. कोणतं चांगलं वाटतंय? मला हाच आवडला. मला हाच आवडला ग. ठीक आहे, तुझी चॉईसची घेऊ आता. ओके. मला पण ती आवडली, पण मला हाच आवडते का की स्ट्रॉबेरी कलर आहे ना. गाईज हा जो ड्रेस आहे तो मी घेतला होता आणि तो मला फार आवडला. पण त्याच्यासोबत मी एक दुसरासुद्धा ड्रेस घेतला जो की मेहंदी कलरचा होता आणि तो सुद्धा खूपच सुंदर होता. बट मी तिथेसुद्धा कन्फ्यूज झाले. पण हा व्हाईट कलरचा ड्रेस मला बिलकुलच आवडला नव्हता कारण की अशा पॅटर्नमध्ये माझ्याजवळ ड्रेसेस आहेत. त्याच्यामुळे मला थोडासा वेगळा कलर घ्यायचा. ही जी फर्स्ट कॉपी आहे ही आपल्याला 1400 पर्यंत मिळते. पॅटर्न मध्ये झाला. हा आपण घेतलेला हा प्युअर बँगलोर मध्ये झाला. हा बँगलोर मध्ये पूर्ण जे ओरिजिनल पैठणचं वर्क राहतं ते मध्ये झालेलं. पूर्ण साडीला आपण गोंडे वगैरे पण रेडीमेड आहे आणि जो तुमचा नेसता भाग आहे तो पण नुसता एवढंच अर्धा मीटर नेसता भाग तुमचा राहील. तर तिथून पुढून तुमचं पूर्ण बुट्टी येईल याच्यामध्ये ह्या साडीला. पण ह्या साडीची किंमत आणि जे काठ वगैरे आहे एकदम सॉफ्ट मध्ये राहणार आहे. आणि सो गाईज साडीवर मॅचिंग असे इयरिंग्स घ्यायचे होते कारण साडीचा पॅटर्न हा थोडासा वेस्टर्न असल्यामुळे त्याच्यावरती मॅच होतील असे मला इयरिंग्स हवे होते. पण ते काही तिथे मिळाले नाही. त्याचं सांग की जरा. काय नाही, मेकअपचं सामान ठेवण्यासाठी मी हे घेतली. ओके. व्हॉट द प्राइस? हा ते छान आहे, सिल्वर कलरच छान आहे. हा 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 गोल्डन आहे. लुक छान आहे.
जे आम्हाला हॉटेल दिसलं तिथं आम्ही शिरलो आणि तिथून आम्ही खायला सुरुवात केली आहे. आता हे बघा या अशा पद्धतीचं काहीतरी जेलमध्ये आल्यासारखं वाटतंय हे असं. तर गाईज आम्हाला बस मिळत नव्हती आणि फायनली एक बस मिळाली आम्हाला आणि आम्ही त्याच्यामध्ये बसलो आणि आम्ही निघालो आता सासवडलाच. सो याचबरोबर माझा आजचा व्लॉग हा इथेच एंड करते. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.